विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 10 चा मॅथ्स पार्ट 1 म्हणजे अल्जेब्रा याचा चॅप्टर नंबर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स त्याचा प्रॅक्टिस सेट 2.2 त्यामध्ये क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बाय फॅक्टरायझेशन मेथड. म्हणजे फॅक्टरायझेशन मेथडने आपल्याला दिलेलं जे काही इक्वेशन आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन हे आपल्याला या ठिकाणी सॉल्व करायचे. मग आता जे इक्वेशन दिलेलं आहे ते दिलेलं आहे x² - 15x प्लस 54 = 0. मग या ठिकाणी आपल्याला मधल्या पदाची फोड करायची. मग मधल्या पदाची फोड अशा पद्धतीने करायची की अशा दोन संख्या शोधून काढायच्या की त्यांची बेरीज ही किती आली पाहिजे -50. म्हणजे ज्या दोन संख्या आपण शोधून काढणार आहोत त्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन ही किती आली पाहिजे -50. आणि त्यांचं जे मल्टिप्लिकेशन आहे हे मल्टिप्लिकेशन किती आले पाहिजे +54. अशा दोन संख्या आपण या ठिकाणी शोधून काढणार आहोत. मग जर या ठिकाणी निरीक्षण जर केलं तर गुणाकार म्हणजे मल्टिप्लिकेशन किती पाहिजे आपल्याला 54. मग आपल्याला ह्या ज्या दोन संख्या आहेत त्या 9 आणि 6 या आपण या ठिकाणी सांगू शकतो. मग आता 9 आणि 6 यांचा जर विचार केला तर 9 आणि 6 यांचं जे मल्टिप्लिकेशन आहे हे येईल 54. 9 × 6 = 54 आणि 9 + 6 = 50. आता या ठिकाणी आपल्याला गुणाकाराला हे साइन कोणतं दिलेलं आहे पॉझिटिव्ह. म्हणजेच ज्या दोन संख्या आपण घेणार आहोत त्या दोनही संख्या एकतर निगेटिव्ह असतील किंवा एकतर पॉझिटिव्ह असतील. आता पॉझिटिव्ह का निगेटिव्ह हे या ठिकाणी मधल्या पदाच्या चिन्हावरून आपल्याला ठरवायचे. मग आता या ठिकाणी मधल्या पदाला साइन कोणता आहे निगेटिव्ह. म्हणून येणाऱ्या ज्या दोन संख्या असतील त्या दोन्ही कशा असतील निगेटिव्ह असतील. म्हणजेच या ठिकाणी x² - 9x - 6x प्लस 54 = 0. हे इक्वेशन आपण या ठिकाणी लिहू शकतो. म्हणजे या ठिकाणी -15x ची या ठिकाणी आपण काय केलेली आहे याची फोड केलेली आहे. हा -15x त्याची ऍडिशन जर आपण पाहिली 6 + 9 किती आली -15. -9 × -6 मल्टिप्लिकेशन काय आलं +54. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी ह्या मधल्या पदाची फोड केली. त्यानंतर आपल्याला गट करायचे. पहा, 2-2चे काय करायचे ग्रुप करायचे आणि या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीनं हे मांडून घ्यायचे. मग आता ह्याच्यामधून आपल्याला ह्या गटामधून आपल्याला कॉमन काढायचं आहे. मग कॉमन काय येईल ह्याच्यामधून x बाहेर येईल आणि ब्रॅकेट मध्ये काय राहील x² मधून x आपण बाहेर काढला शिल्लक काय राहिला x. मल्टिप्लिकेशन जर आपण केलं तर x × x काय आला x². त्यानंतर -9. आता हा 9 आहे तसा लिहिला. याच्यामधून x अगोदरच बाहेर आलेला आहे तो परत लिहायचा नाही. त्यानंतर -6 आणि हा जो ब्रॅकेट आहे हा जसाच्या तसा पुढे मांडून टाकायचा. मग काय येईल पुढे x - 9 = 0. म्हणजे अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी हे जे इक्वेशन आहे हे या ठिकाणी कंप्लीट केले. मग आता जर आपण गुणाकार जर केला -6 × x मल्टिप्लिकेशन काय आलं -6x -6 × -9 मल्टिप्लिकेशन काय आलं +54. त्यानंतर आता दोन्ही कंस कसे आलेले आहेत इक्वल आहे. मग या दोन कंसांच्या ऐवजी एकच कंस घ्यायचा. म्हणजेच काय आला x - 9. उरलेला जो भाग आहे x - 6 हा आपल्याला सेकंड ब्रॅकेट मध्ये टाकून द्यायचा. x - 9 सेकंड ब्रॅकेट x - 6 = 0. आता या ठिकाणी परत आपल्याला x - 9 = 0 ऑब्लिक x - 6 = 0. या ठिकाणी तुम्ही ऑर पण टाकू शकता. मग x - 9 = 0 म्हणजे x = आता हा जो 9 आहे हा पलीकडे जाईल -9 पलीकडे गेल्याच्या नंतर काय होईल +9.
त्यानंतर हा जो -6 आहे तो पलीकडे जाईल, म्हणजेच या ठिकाणी x किती येईल 6. म्हणजेच आपल्याला हे जे इक्वेशन आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्याचे जे काही फॅक्टर्स आहेत किंवा त्याचे जे अवयव आहेत ते काय मिळालेले आहेत आपल्याला, x 9 आणि x 6. आणि अशा पद्धतीनं आपण हे जे फॅक्टरायझेशन मेथड आहे, ही फॅक्टरायझेशन मेथड या उदाहरणामध्ये पाहिलेली नाही. आणि शेवटी आपल्याला या ठिकाणी आन्सर लिहिता येईल 9,6 इज द रूट्स ऑफ, किंवा आर म्हणा, आर द रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे अशा पद्धतीनं आपण हे जे उदाहरण आहे हे उदाहरण आपण सॉल्व्ह करू शकतो. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे पहा, x² + x - 20 = 0. सेकंड एक्झाम्पल पहा, x² + x - 20 + x - 20 = 0. आता याच पद्धतीने आपल्याला हे पण उदाहरण या ठिकाणी सोडवायचं आहे. आता या ठिकाणी मल्टिप्लिकेशन, ह्या उदाहरणामध्ये सुद्धा आपल्याला मधल्या पदाची फोड करायची. आता या ठिकाणी जी काही मिडल टर्म दिलेली आहे त्याला कुठलाही कोएफिशियंट दिलेला नाही, म्हणजे किती असतो तो 1 असतो. तो कोएफिशियंट किती असतो 1 असतो. म्हणजेच या ठिकाणी ज्या दोन संख्या आपण शोधून काढणार आहोत त्या दोन संख्यांचा गुणाकार किंवा मल्टिप्लिकेशन ही काय असणार आहे, -20 असणार आहे. मल्टिप्लिकेशन काय असेल, -20. आणि ऍडिशन ही काय असणार आहे, +1. ऍडिशन काय असणार आहे, +1. या दोन संख्या आपल्याला या ठिकाणी शोधून काढायच्या. मग जर आपण विचार केला तर 5 आणि 4 यांचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते किती येईल, 5 × 4 20. आणि 5 आणि 4 यांचं सबट्रॅक्शन किती येईल, 1. आता कोणत्या पदाला कोणतं साइन द्यायचं हे या ठिकाणी आपण मधल्या पदाच्या चिन्हावरून ठरवणार आहोत. आता या ठिकाणी गुणाकाराला साइन कोणता आहे, मायनस. गुणाकाराला जर मायनस साइन असेल तर एक संख्या पॉझिटिव्ह असेल आणि एक संख्या निगेटिव्ह असेल. आता या ठिकाणी 5 घेतला, 4 घेतला, मल्टिप्लिकेशन किती आलं, 20. आता कोणत्या पदाला प्लस साइन, कोणत्या पदाला मायनस साइन हे आपण मधल्या पदाच्या चिन्हावरून ठरवणार आहोत. मधल्या पदाला साइन कोणता आहे, प्लस, म्हणून मोठ्या संख्येला साइन कोणतं येईल, प्लस. आणि उरलेलं साइन कशाला जाईल, -4ला, किंवा उरलेल्या संख्येला वजा चिन्ह जाईल. म्हणजे त्या ठिकाणी 5 × -4 मल्टिप्लिकेशन किती आलं, -20. आता यांची ऍडिशन काय येईल, +5 आणि -4. म्हणजे त्या ठिकाणी +5 आहे, -4 आहे. या ठिकाणी 5 मधून 4 गेले, किती उरला, 1 उरला. आणि मोठ्या संख्येचं साइन दिलं, किती आलं, +1. म्हणजे आपण ज्या संख्या शोधून काढलेल्या आहेत त्या बरोबर आहे. म्हणजे त्या ठिकाणी काय येईल, मधल्या पदाची आपण फोड करतोय. मग x², त्यानंतर काय येईल, +5x - 4x - 20 = 0. आता हा जो 5 आहे किंवा हा जो 4 आहे, हा या ठिकाणी यांची आदला बदल झाली तरी चालते. हा 4 इथे गेला, 5 इकडे गेला तरी चालते. त्यानंतर 2-2चे ग्रुप करायचे. या ठिकाणी कॉमन काय येईल, x, ब्रॅकेट मध्ये काय येईल, x + 5. पहा या ठिकाणी x² मधून x बाहेर आला, या ठिकाणी 5x मधून x बाहेर आला. या ठिकाणी कंसामध्ये ब्रॅकेट मध्ये काय राहिला, x राहिला. त्यानंतर या ठिकाणी ब्रॅकेट मध्ये काय राहिला, 5 राहिला. 5x मधून x बाहेर आला, शिल्लक काय राहिला, 5. त्यानंतर -4. या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करून पाहिजे, x × x, x², x × 5, मल्टिप्लिकेशन काय आलं, 5x. त्यानंतर -4 आला कॉमन. आता x येणार नाही, कारण 20च्या बाजूला या ठिकाणी x हा व्हेरिएबल दिलेला नाही.
म्हणून या ठिकाणी x येणार नाही. आता हा जो ब्रॅकेट आहे हा जसाच्या तसा उचलून ठेवायचा इज इक्वल टू 0. त्यानंतर मल्टिप्लिकेशन करून पाहिजे. -4 × x -4x -4 × +5 किती आलं -20 इज इक्वल टू 0. म्हणजे या ठिकाणी आपण याच्या साइन आहे जे दिलेलं आहे ते बरोबर आहे. मग दोन ब्रॅकेट इक्वल आलेले आहेत त्याच्या ऐवजी एकच ब्रॅकेट लिहायचा x +5. त्यानंतर सेकंड ब्रॅकेट मध्ये काय येईल x -4 इज इक्वल टू 0. मग या ठिकाणी काय येईल x +5 इज इक्वल टू 0 ऑब्लिक x -4 इज इक्वल टू 0. आले लक्षात इथपर्यंत. त्यानंतर x इज इक्वल टू आता या ठिकाणी आपल्याला +5 पलीकडे न्यायचा आहे. x इज इक्वल टू -5 ऑब्लिक x इज इक्वल टू +4. हा जो -4 आहे हा पलीकडे जाऊन काय होईल +4. मग शेवटी आन्सर काय येईल आपला -5 and 4 are the roots of given quadratic equation. आणि अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी हे जे दोन एक्झाम्पल आहेत हे आपण सॉल्व्ह केलेले आहेत. याचे पुढील एक्झाम्पल्स आपण पुढील तासाला अभ्यासणार आहोत. करत नाही जायचं.